आज दिवसभरात जो उत्साह महाशिवरात्रीचा सगळीकडे आहे त्याबाबतची संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा हा उत्साह पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी शिवमंदिरांमध्ये गर्दी झालेली आहे। सध्या ही दृश्य आपण बघतोय। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मधली दृश्य आपण बघतोय। फुलांनी झालेली सजावट, विद्युत रोषणाई आणि जमलेली ही भाविकांची गर्दी। दुसरीकडे हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ हे जे एक प्रसिद्ध मंदिर आहे तिथली दृश्य आपण बघतोय। दुग्धाभिषेक केला जातोय। त्यानंतर संभाजीनगरमधले घृष्णेश्वराचं जे मंदिर आहे तिथे भाविकांची पहाटेपासूनच ही जी रीग लागलेली आहे दर्शनासाठी तिथली दृश्य आपण बघतोय। आणि अकोल्यामध्ये जे मंदिर आहे तिथे सुद्धा दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचं आपण सध्या बघतोय। संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा हा उत्साह आहे आणि अगदी रात्रीपासूनच भाविकांनी मंदिरांबाहेर रांगा लावायला सुरुवात केली। पहाटेपासूनच दर्शन घ्यायला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी फुलांची आरास करण्यात आली आहे। दुग्धाभिषेक सुरू आहेत। मंत्रोच्चारामध्ये दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक ठिकठिकाणी दाखल होत आहेत। 12 ज्योतिर्लिंग जी आहेत त्यांच्यासह इतरही ठिकठिकाणी असणाऱ्या मंदिरांमध्ये आकर्षक अशी विद्युत रोषणाई, फुलांची आरास करण्यात आलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। खरं तर काल रात्रीपासूनच अनेक मंदिरांच्या बाहेर रांग लागल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आणि पहाटेपासून जेव्हापासून दर्शन खुलं झालेलं आहे आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी गर्दी होते। सध्या आपण स्क्रीनवर दृश्य बघतोय। उज्जैन मधलं जे प्रसिद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी गर्दी झालेली आहे। वाराणसीमध्ये, नवी दिल्लीमध्ये आणि प्रयागराजमध्ये सुद्धा भाविक दर्शनासाठी आलेले आहेत महादेवाच्या। शिवाय पवित्र स्नान करून आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा सगळा उत्साह या भाविकांमध्ये पाहायला मिळतो आणि दृश्य पुरेशी बोलकी आहेत। मंत्रोच्चार करत, दुग्धाभिषेक करत, फुलांची छान आरास करत, आरती करत आजची ही महाशिवरात्र संपूर्ण देशभरात साजरी होते। पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा घरबसल्या उज्जैन, वाराणसी, नवी दिल्ली आणि प्रयागराज इथली ही दृश्य पाहू शकताय। संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा असणारा उत्साह कशा पद्धतीनं ठिकठिकाणी हा दिसून येतोय उत्साह याची दृश्य आपण सध्या बघतोय। नजर जाईल तिथपर्यंत हे शिवभक्त आपल्याला सध्या दृश्यामध्ये पाहायला मिळतात। हे दृश्य बघतोय पहाटेची ही होणारी आरती आहे। तुम्ही सुद्धा घरबसल्या हे दर्शन घेऊ शकता पुढारी न्यूजच्या माध्यमातून। तर आपण बघतोय ठिकठिकाणी कशा पद्धतीने हा उत्साह आहे। संपूर्ण देशभरात खरं तर महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येतोय आणि नेमकं कुठे काय घडतंय याबाबतचे आणखी काही तपशील आपण पुढारी न्यूजवर जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। सध्या आपण बघतोय त्र्यंबकेश्वरहून आपल्या सोबत किरण ताजणे जोडले गेलेले आहेत। घृष्णेश्वर मंदिराबाहेरून सुमित पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर बाबुलनाथचं जे प्रसिद्ध मंदिर आहे तिथून विक्रांत शिंदे आपल्याशी जोडले गेलेत आणि अंबरनाथमधून स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला मी किरण ताजणे कडे जाते। किरण, काय नेमकं सध्या तिथे घडतंय, काय उत्साह आहे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये? म्हणजे आपल्याला माहिती आहे की महाशिवरात्र म्हटली की त्र्यंबक नगरीमध्ये अक्षरशः गर्दीचा महापूर बघायला मिळत असतो आणि याच दिवशी जर बघितलं तर विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील त्र्यंबक नगरीमध्ये करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे पहाटे 3 वाजेपासूनच मंदिराच्या बाहेर दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या या रांगा आहेत। त्यामुळे दर्शन रांगेत असलेल्या भोले भक्ताला साधारणपणे
2 ते 2.5 तास या रांगेमध्ये राहावं लागतं आणि त्यानंतर त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होता येतं। एकूणच हर हर महादेवचा गजर करत या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक भाविक त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्र्यंबक नगरीमध्ये पहाटेच्या वेळेला जर बघितलं तर जलाभिषेक करण्यात आला, दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर विविध आलेले भाविक या ठिकाणी अभिषेक करताय आणि त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होत आहे। दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मी सध्या कुशावर्ताच्या या ठिकाणी आहे आणि तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय की या ठिकाणी स्नान करून आलेले जे भाविक आहेत ते त्र्यंबक राजाचं दर्शन घेत असतात। मात्र सालाबादाप्रमाणे या ठिकाणी साधू महंतांच्या माध्यमातून आरती केली जाते। तीर्थराज कुशावर्त म्हणून हे जगामध्ये प्रसिद्ध आहे। तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या या त्र्यंबक नगरीमध्ये आलेला जो भाविक असतो तो कुशावर्ताच्या ठिकाणी स्नान करतो, या ठिकाणी आरती करतो आणि त्र्यंबक राजाचं दर्शन घेत असतो। अशी एक पारंपरिक पद्धत आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर थोड्याच वेळात या ठिकाणी साधू महंत येणार आहेत। त्यांच्या माध्यमातून कुशावर्ताच्या ठिकाणी एक महाआरती देखील केली जाणार आहे आणि त्याची तयारी आता सध्याच्या घडीला सुरू आहे। आलेले भाविक देखील या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते स्नान करताय आणि त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होण्यासाठी या ठिकाणाहून जाताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच त्र्यंबक नगरी म्हटलं की 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असल्यानं या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते। त्र्यंबक नगरीमध्ये आल्यानंतर येथे आलेले जे भाविक असतात ते कुशावर्त त्यानंतर या ठिकाणी असलेल्या विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत असतात। नागा आखाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्र्यंबकेश्वराचं एक वेगळं महत्व आहे आणि त्या महत्वाच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हजारोंची गर्दी त्र्यंबक नगरीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे या गर्दीनं त्र्यंबक नगरी अक्षरशः फुलून गेलेली आहे। जी तुम्ही किरण आमच्याशी असेच जोडलेले राहा। मी आता थेट घृष्णेश्वर मंदिराबाहेर सुमित पवार सध्या उभे आहेत, त्यांच्याशी मी बोलणार आहे। सुमित, तिथे नेमकं काय वातावरण आहे आणि काय नेमकं भाविकांमध्ये तुम्हाला वातावरण पाहायला मिळतंय, उत्साह पाहायला मिळतोय? नक्कीच 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात शेवटचे ज्योतिर्लिंग असलेले घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी काल रात्रीपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की भाविक कशाप्रमाणे हर हर महादेवच्या जयघोषामध्ये नाशिक वेरूळ येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल झालेले आहेत। आपण काही नागरिकांच्या भावना जाणून घेणार आहोत, ते काय सांगाल? काय आम्ही अलिबाग रेवदंडा। मनात काय नाही, आम्ही पहिल्यांदाच आलोय, का माहिती नाही एवढं काय आहे ते, पण रात्री 2 वाजल्यापासून लाईन होते ते 2 वाजल्यापासून अलिबागवरनं ही सर्व अलिबागवरनंच आलेले आहेत। 2 वाजल्यापासून आलेले आहेत, लाईनीमध्ये उभे आहेत, दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही। अशाप्रमाणे भाविक हे वेरूळ निश्चित सुमित, एकंदरीत या भाविकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या पुरेशा बोलक्या आहेत। मी आता थेट विक्रांतकडे जाते। विक्रांत सध्या बाबुलनाथ मंदिराबाहेर उभे आहेत। विक्रांत, आणि तुमच्या मागे आम्हाला पाहायला मिळते फुलांची छान आरास केलेली आहे, विद्युत रोषणाई आहे, काय नेमका उत्साह आहे? खरं आहे रिद्धी, खरं तर बाबुलनाथ मंदिर आणि महाशिवरात्री मुळातच भगवान शंकरांचं भक्त आणि बाबुलनाथ मंदिर यांचं एक वेगळं नातं आहे। दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला त्याची प्रचिती येत असते। आत्ता आपण बाबुलनाथ मंदिरामध्ये पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। जसं तुम्ही म्हणालात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। सोबत आपण पाहू शकतो कुठेही शंकराच्या मंदिराबाहेर जो नंदी असतो त्या नंदीला सुद्धा इथे अतिशय उत्तम अशी सजावट करण्यात आलेली आणि भक्तांविषयी सांगायचं झालं तर मोठ्या प्रमाणात भक्तांची जी गर्दी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे अगदी मंदिराचा जो गाभारा आहे त्याच्या दोन्ही बाजूने भक्तांच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रत्येकाच्या ओठावर भगवान शंकरांचं नाव आहे, महादेवाचं नाव आहे, हर हर महादेव अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत। मोठ्या प्रमाणात जे तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग सुद्धा इथे आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी म्हणून आलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत सांगायचं झालं तर मोठा उत्साह आहे, मोठा जल्लोष आहे, मोठा जोश आहे या भक्तांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण काही भक्तांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया, नेमक्या त्यांच्या भावना काय जाणून घेऊया। बाबुलनाथ मंदिरामध्ये मुंबईमध्ये आता आपण आहोत। दादा, काय सांगाल, आज बाबुलनाथ मंदिरात आलेला आहात, महाशिवरात्री आहे, काय भाव? नमस्ते, मैं मुंबई का अंधेरी वेस्ट से आया हूँ। बाबुलनाथ मुंबई का बहुत ही प्राचीन मंदिर है। यहाँ पे जो भी आप मनोकामनाएं अपने दिल से मांगोगे आपकी पूरी मुराद हो। हर साल आते हैं आप महाशिवरात्री? पिछले चंद्र की जय, हनुमान की जय। आपण पाहू शकतो की खरं तर प्रतिक्रिया देण्यापेक्षा भगवान श्री रामांचं नाव जे आहे ते मोठ्या उत्साहात घेतलं जातंय।
महादेवाचं नाव घेतलं जातंय, भगवान शंकरांचं नाव घेतलं जातंय आणि यातूनच आपल्याला त्यांच्या भावना ज्या आहेत त्या एकंदरित लक्षात येतात. निश्चित विक्रांत, आणि याच्यातूनच त्यांचा उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय. तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. मी आता थेट अंबरनाथमध्ये जाते. अंबरनाथमधून आपल्याला स्वप्नील पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, काय नेमकं तिथे वातावरण आहे, तिथे कसा उत्साह पाहायला मिळतोय भाविकांचा? उत्साह नेमका खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला इथं पाहायला मिळतंय. अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिरामध्ये गेल्या रात्री 12 वाजता इथल्या पुजारीने अभिषेक केल्यानंतर 12 वाजेपासून भाविकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. इथल्या भाविकांची ही जी गर्दी आहे ही 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत. अशाच्या 4 ते 5 तास या भाविकांना दर्शन घेण्यासाठी लागत आहेत. तरी भाविकांमध्ये त्याच प्रकारे खूप मोठा जल्लोष त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय की आम्ही थकणार नाही, बाकी आम्ही दर्शन घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. आणि इथं तसाच पोलिसांचा असा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. हे 1000 वर्षापूर्वी असलेलं तर प्राचीन शिव मंदिर आहे, त्यामुळे इथून महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण देशभरातून इथून भाविक इथं येत असतात आणि शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तसेच इथं महाप्रसादाचा बी लाभ घेण्यात आलेला आहे. पुजाऱ्यांकडनं दुपारी 12 नंतर पुजाऱ्यांकडनं येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. आता तोपर्यंत सर्वांना फळांचा वाटप केला जातोय आणि पाण्याची सुविधाही केली जाते. तसं पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील केलेला आहे. अगदी अगदी. आणि ही सगळी दृश्य चारही ठिकाणची किरण, सुमित, विक्रांत आणि स्वप्नील, तुम्ही चौघांनी आमच्यापर्यंत पोहोचवली. तिथे नेमका काय उत्साह आहे हे आम्हाला सांगितलं, त्यासाठी चौघांनाही धन्यवाद.